नमस्कार, मी माऊली प्रदीप कळगावकर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. मी आज आपणास अनंत चतुर्दशी व्रत तसेच गणपती विसर्जन मुहूर्त आणि कोणत्या पद्धतीने गणपतीचे विसर्जन करायचे सर्वसामान्यांसाठी हा खूप महत्त्वाचा प्रश्न पडतो. सर्वांची काळाची गरज जाणून मी आपल्यासमोर हे अनंत चतुर्दशी व्रत तसेच गणपती विसर्जनाचा विधी मुहूर्त आणि त्याचे फळ काय भेटते याबद्दल माहिती सांगणार आहे. आपण सर्वांनी माझा व्हिडिओ आवडल्यास मला लाईक करावे, तसेच बेल आयकॉनचे बटन दाबून आपण सहकार्य करावे आणि कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन कॉमेंट करावे. आता तुम्हाला अनंत चतुर्दशीचे महत्त्व थोडक्यात सांगतो. आता 10 दिवस चालणाऱ्या श्री गणेश गणपती बाप्पा महोत्सवाचा समारोप हा अनंत चतुर्दशीच्या दिवशी होतो. यंदा अनंत चतुर्दशी 9 सप्टेंबर 2024 रोजी आलेली आहे. हिंदू धर्मामध्ये अनंत चतुर्दशीला अतिशय महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा केली जाते. पूजेनंतर अनंत धागा बांधण्याची परंपरा आपल्या हिंदू समाजात चालत आलेली आहे. या धाग्यामध्ये 14 गाठी मारल्या जातात आणि हा धागा जो असतो हा रेशीम किंवा कापसाचा बनवला जातो. हा धागा बांधताना ऐन बद्धू बलिराजा ज्ञानवेंद्रो महाबला ऐनेत्वं बद्धामी श्रीरक्षमा चलमा चलमा असा मंत्र म्हणला जातो. हा मंत्र म्हटल्यामुळे हा मंत्र म्हणून हा धागा बांधला जातो. विशेष करून स्त्रियांच्या डाव्या हातामध्ये हा धागा बांधला जातो आणि पुरुषांच्या उजव्या हातामध्ये हा अनंत धागा बांधला जातो. अनंत धागा बांधल्यामुळे आपण जे व्रत केलेले आहे अनंत चतुर्दशीचे ते सर्व दुःख आणि संकटे दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे. अनंत चतुर्दशीचे महत्त्व. अनंत चतुर्दशी साजरी करण्याचा उल्लेख महाभारतात देखील आढळतो. पुराणानुसार पांडवांनी जुगारामध्ये आपले संपूर्ण राज्य गमावले होते. त्यानंतर त्यांना 12 वर्षाचा वनवास भोगावा लागला आणि 1 वर्ष अज्ञातवासात घालावे लागले. या काळामध्ये पांडवांनी आपले वचन पूर्ण करण्यासाठी जंगलामध्ये घनघोर जंगलामध्ये वास्तव्य केले होते. त्यावेळी युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला आपले राज्य परत मिळविण्यासाठी त्यांना तसा मार्ग विचारला होता. तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना सांगितले की जुगारामुळे मी तुमच्यावर नाराज आहे आणि माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज आहे. तुम्हाला तुमचे राज्य जर परत मिळवायचे असेल तर तुम्ही अनंत चतुर्दशीचे व्रत ठेवा. हे व्रत अतिशय सोपे आहे, कोणीही करू शकतो. व्रताची संकल्पना काही जास्त अवघड नाही. अनंत चतुर्दशी व्रत ठेवा आणि भगवान विष्णूची पूजा करा. हे व्रत केल्याने सर्व भक्तगणांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी कथा सांगितली जाते. यानंतर युधिष्ठिराने अनंत चतुर्दशीचे व्रत केले आणि पांडवांना त्यांचे राज्य परत पूर्ण करून टाकले. त्यामुळे मग प्राचीन काळी आणखीन एक त्यात कथा सांगितली जाते. प्राचीन काळी एक तपस्वी ब्राह्मण राहत होता. त्याला त्याचा लाभ झाला. कसा झाला? त्याचे नाव सुमंत होते आणि त्याच्या पत्नीचे नाव दीक्षा होते. त्या दोघांना सुशीला नावाची पुण्यवान मुलगी होती. सुशीला ही लहान असताना अगदी बालवयात तिची आई मरण पावली. काही काळानंतर सुशीलाचे वडील सुमंत यांनी कर्कशा नावाच्या महिलेशी लग्न केले
काही दिवसांतर सुशीलाचा विवाह ब्राह्मण समाजातील कौंडिन्य ऋषीशी झाला. मग सुशीलाच्या निरोपाच्या वेळी तिची सावत्र आई कर्कशा हिने काही विटा आणि दगड बांधून जावाई कौंडिन्याला दिले. त्यामुळे काय झाले? त्यामुळे कौंडिन्याला कर्कशाचे हे वागणे खूप वाईट वाटले आणि दुःखाने तो आपल्या पत्नीसह निघून गेला. वाटेत रात्र झाली म्हणून तो एका नदीकाठी थांबला आणि संध्याकाळी भगवंताचे नामस्मरण करू लागला. या गोष्टीचे गुप्तदान मानले जाते. आता महादान आणि पूर्ण मनोकामना पूर्ण होण्यासाठी हे व्रत करावे. मग नक्की कसे करावे? त्याच वेळी सुशीलाला अनेक स्त्रिया कोणत्या न कोणत्या देवीची पूजा करताना दिसल्या. सुशीलाने त्यांना विचारले तेव्हा त्यांनी भगवान अनंताची पूजा करायला सांगितली आणि त्याचे महत्त्व सांगितले. त्यामुळे सुशीलाला ते पटले आणि सुशीलाने देखील त्याच वेळी हे अनंताचे व्रत केले आणि 14 गाठीचा धागा बांधून कौंडिन्याकडे आली. मग अशा प्रकारे त्यांचे दुःख दूर करण्याचा मार्ग त्यांना समजला. तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना सांगितले, जुगारामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज आहे. तुम्हाला तुमचे राज्य परत मिळवायचे असेल तर तुम्ही अनंत चतुर्दशीचे व्रत ठेवा आणि भगवान श्री विष्णूची पूजा करा. हे व्रत केल्याने तुम्हाला सर्व काही परत मिळेल. अशा प्रकारे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला व्रताचे महत्त्व सांगणारी कथा सांगितली आणि अनंत चतुर्दशीचे व्रत पूर्ण केले. आता अनंत चतुर्दशी ही यावर्षी 17 सप्टेंबर रोजी आलेली आहे. 17 सप्टेंबर 2024. सर्वांच्या माहितीसाठी आणि याचे गणपती विसर्जनाचे मुहूर्त आहे. आपण काय करायचं? गणपती बाप्पावर गणपतीची पूजा करायची, आरती करायची, अथर्वशीष म्हणायचे, संकल्प सोडायचा, आचमन करायचं, केशवाय स्वा नारायण स्वा असं म्हणायचं. ते झाल्यानंतर मग हातामध्ये तांदूळ अक्षत घ्यायची, सुपारी घ्यायची, आपण गणपतीचं पूजन करायचं. संकल्प सोडल्यानंतर गणपतीचा अथर्वशीष गणपतीचा अभिषेक करायचा, पंचोपचार पूजा करायची. अभिषेक झाल्यानंतर गणपतीला गंध वगैरे लावायचं, हार घालायचा, पुष्प घालायचा. त्याच्यानंतर यज्ञोपवीत गणपतीला अर्पण करायचे. यज्ञोपवीत घातल्यानंतर जानवे घातल्यानंतर मग फुलांची माळ घालायची. तसेच पंचपक्वानाचा गणपतीचा आवडता नैवेद्य कोणता? मोदकाचा आहे. गणपतीला मोदक खूप आवडतात. गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवायचा. यामध्ये सर्व प्रकारची पूजा झाल्यानंतर गणपतीला नैवेद्य दाखवल्यानंतर गणपतीची आरती करायची आणि गणपती विसर्जनाचा मुहूर्त जो आहे, आपल्याला सगळ्यात शेवटी सांगणार मी, गणपतीचा मुहूर्त आहे, विसर्जनाचा जो मुहूर्त आहे, तर त्यावेळेस काय अक्षता घ्यायच्या, गणपतीवर अक्षता टाकायच्या आणि काय म्हणायचं? या तू देवगणा सर्वे पूजा मादाय पुनरागमनाय च असा मंत्र म्हणायचा आणि गणपतीवर अक्षता व्हायच्या. आणि याचा जो मुहूर्त आहे, घरगुती मुहूर्त जो आहे, गणपती विसर्जनाचा मुहूर्त, तो सकाळी 9:11 दुपारपर्यंत आहे आणि दुपारी 3:19 4:51 आहे. तसेच रात्रीचा जो मुहूर्त आहे तो 5 वाजल्यापासून 10:47 आहे. अशा प्रकारे गणपतीचे विसर्जन कोणीही करू शकता. म्हणून म्हणतात ना, गणपती येताना आले, जाताना प्रत्येकांना रूढ येतो. गणपती हा महाराष्ट्रातील सर्व गणेश भक्तांचा असा महत्त्वाचा असा सण आहे. लोकमान्य टिळकांनी याची स्थापना केली होती आणि त्याद्वारे जनजागृती करून हिंदू समाज एकत्र केला आणि त्याद्वारे लोककलावंताद्वारे, कलापथकाद्वारे किंवा तुमचं भारुडा झाले प्रवचनाद्वारे प्रवचन करून सगळा हिंदू समाजात एकत्र केला होता आणि सर्व प्रकारचे उद्भोर भाषण दिले आणि अशा प्रकारे 10 दिवस गणपती आल्यानंतर 10व्या दिवशी त्याचे विसर्जन होते. ही माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. आपणास माहिती आवडल्यास माझे यूट्यूब चॅनल माऊली प्रदीप पिळगावकर सबस्क्राईब करायला कोणीही विसरू नये. तसेच बेल आयकॉनचे बटन दाबावे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, आला रे आला गणपती बाला, गणपती बाप्पा मोरया. ओम गण गणपती मा, गजानन महाराज की जय.